घटस्थापना नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस। या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो। पण या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो। घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण होय। आपल्या शेतात जी पिकं पिकवली जातात त्यातून आपलं पोट भरतं, त्याप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते, घरी नवीन धान्य आलेलं असतं। घटस्थापनेला घटासमोर आपल्या शेतातील माती आणली जाते, त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं। दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं। या 9 दिवसात आदिमाया आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्याचीही पूजा केली जाते। नवरात्रीतील नवदुर्गेच्या पूजेचा भाग म्हणून घटस्थापना केली जाते। घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त निवडणे महत्त्वाचे आहे। कलश हे गणेशाचे रूप आहे। देवतांची गणेशाच्या रूपात पूजा केली जाते, म्हणूनच नवरात्रीमध्ये घटस्थापनेला म्हणजेच कलशाच्या स्थापनेला खूप महत्त्व आहे। घटस्थापनेचा कलश हा उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवा। स्थापनेच्या ठिकाणी प्रथम गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र करावी। या ठिकाणी 2 इंच मातीचा वाळू आणि सप्तामृत कलशात सर्वौषधी आणि पंचरत्न ठेवावे। कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य, ज्यामध्ये जव, तीळ, तांदूळ, मूग, चणे, गहू आणि बाजरी आणि सप्तमृत्तिका मिसळून पसरून घ्या। कलशावर स्वस्तिक चिन्ह काढा आणि कुंकू लावा आणि कलशाला धागा बांधा।